रात्रीचे 2 वाजले तर तुम्ही इथे अचानकपणे इथे आलेले आहेत, कशासाठी आलेले आहेत? आज आम्ही इथे यायचं कारण एकच आहे की या ठिकाणी तुम्ही बघताय गुलमर्ग पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी 11:30 वाजता मी आणि माझी मिसेस जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दलित पॅंथर समिती, आम्ही इथून जात असताना आमच्यासोबत असा एक इन्सिडेंट झाला की त्या रिक्षामध्ये दारू पीत बसले होते आणि इथनं समर्थ पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे आणि CP ऑफिस एक 800 मीटर आहे. या ठिकाणी रात्रीचे 2 वाजले तरी दारू विकण्यात येते. बिअर असो, क्वार्टर असो, WC काय प्रत्येक प्रकारची दारू येथे भेटते. आणि आता तुम्ही पाहिलं असाल या ठिकाणी आतमध्ये पोलीस कारवाई राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या अध्यक्षा पापले फरीन आपा सय्यद यांनी सुद्धा कॉल करून पोलिसांना इथं प्रसारण करण्यात आलेले कॉल करून. आणि या ठिकाणी परशुराम भाऊ आलेले आहेत, परत यशवंत आहेत, दशरथ गायकवाड आहेत, आनंदभाऊ बागवान आहेत. आम्ही सगळ्यांनी ज्या वेळेला त्याचं सर्चिंग केलं खरंच त्या गाडीमध्ये दारू आली कुठनं तर आमच्या निदर्शनास असं आलं आतमधले दारू विकत आहेत. आणि तिथं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून अशी पाटी लावून ते दारू विकत आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांवरती सुनित्राताईंचा का सुप्रियाताईंचा कुणाचा खरंच आश्चर्याचा असा धक्का बसला की राष्ट्रवादी काँग्रेसची पार्टी असून सुद्धा ह्या लोकांनी इथं दारूचा असा काळा व्यवसाय कसा काय चालू केला. आणि मग यांना पाठबळ कुणाचं आहे, राजकीय आहे का पोलीस राजकीय पाठबळाला घाबरत आहे. या 2 गोष्टीचा अजून उलगाडा व्हायचा आहे. कस्टमरला आता हे कस्टमर चांगलेच आहे, हे प्रत्येक पोलिसांमधून असे कस्टमर आत येत आहे जातात. या बाहेर कस्टमर बसलेले ते यांना विचारून ते गेलेले कस्टमर, यांनी सांगितलं की बाबा नाही, त्यावेळेस ते परत गेले, तर दारू घ्यायला हे आले होते. हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत, त्यांची पार्टी लागली, यांचं म्हणणं यांचे बंधू आहेत, पण हे एका घरात राहतात. म्हणजे ह्या गोष्टीचा खरं उलगाडा आता आपण उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ. आणि CP साहेबांना विनंती आहे, जर काय असे राजकीय लोकांचे तुम्ही दारूचे धंदे जर उघडे ठेवू शकता तर गोरगरीब लोकांचे तुम्ही हॉटेल्स का उघडू ठेवू शकत नाही का? तुम्हाला तिथनं काय भेटत नाही, इथनं काय भेटतं, याचं CP साहेबांनी उत्तर द्यावं. जय हिंद, जय भारत.